सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, नाट्यरसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 जुलै 2025 रोजी सुरू झालेल्या श्री साई सचरित्र पारायण सोहळ्याची सांगता आज सकाळी हरिभक्त पारायण श्री वैभव प्रदीप ओक डोंबिवली यांची गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2025 पर्यंत चाललेल्या या पारायण सोहळ्यात शिर्डी व पंचक्रोशीतून सुमारे 7000 पारायणार्थींनी सहभाग नोंदवला। काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी अध्याय क्रमांक 53 अवतरणिका चे वाचन होऊन श्री साई सचरित्र ग्रंथाची समाप्ती झाली आहे। त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौवंदना गाडीलकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन संपन्न झाले। पारायण समाप्ती निमित्त काल दुपारी 3:30 वाजता श्री साई सचरित्र ग्रंथाची पारायण मंडपापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत पारंपरिक संबळ वाद्यांचे 10 ते 12 पथके, श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ, कुडाळ्यांचे 3 धार्मिक देखावे असलेले चित्ररथ तसेच रंजनी आर्ट्स माल्लपुरा केरळ यांचे पारंपरिक वाद्य व दक्षिणात्य नृत्यासह विविध सोंगे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले। आज सकाळी 10 ते 12 वाजेच्या वेळेत हरिभक्त पारायण श्री वैभव प्रदीप ओक यांचे गोपाळकाला कीर्तन व दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता पार पडली। यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, माजी विश्वस्त सचिन तांबे पाटील यांच्यासह श्री साईबाबा संस्थानचे अधिकारी, नाट्यरसिक मंचचे पदाधिकारी तसेच पारायणार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर दुपारी 12:30 ते 4 या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। तर सायंकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत हरिभक्त पारायण श्री भानुदास महाराज बैरागी यांचा एकनाथी भारूड कार्यक्रम होणार आहे। जागर जनस्थान करिता हेमंत शेजवळ, शिर्डी।